संजय निरुपम सरांचा बाईट होतोय. अरे माइक दिख रहा है, खाली करा सर का चेहरा ही नहीं दिख रहा है. मीरा भाईंदर घेऊन मीरा भाईंदर प्रकरणात काय भूमिका आलेला आहे? धर्म विचारून कलमा पडून किती गंभीर वाटतं तुम्हाला? तुमचं काय स्टँड आहे? खूपच गंभीर विषय आहे. मीरा रोडमध्ये जो नया नगर आहे तिकडे काही माथे फिरू आला होता. तो आतंकवादी आहे, अतिरेकी आहे, त्यांच्या कुठल्या ग्रुपबरोबर संबंध आहे आता त्याची तपास चालू आहे ATS कडून. पण ज्याप्रमाणे पहलगाममध्ये एक हल्ला झाला आणि सर्व हिंदूंना त्यांनी आयडेंटिफाय करून त्यांची प्रोफाइलिंग करून आणि त्यांचा धर्म विचारून त्यांनी हल्ला केला होता आणि आमच्या 22 जणांची जीव घेतली होती. त्याचप्रमाणे इकडे पण एक अतिरेकी आहे ज्यांनी जो आमचे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक धर्म विचारला. त्यांच्याकडून त्यांना सांगितलं की तू कलमा पड, आणि ते हिंदू होते, कलमा पडू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला. म्हणजे तो हा एक मोठा प्रकार आहे, मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि असा होता कामा नये मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही. आणि मी महाराष्ट्र पोलीस आणि आमचे जो ATSचे अधिकारी आहेत जे खूप कार्यक्षम आहेत त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की एक जोरदार असा एक इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि एक माहीत पडला पाहिजे की यांच्या मागे कोण होता. कारण ज्याप्रमाणे लव जिहाद, कॉर्पोरेट जिहाद चे प्रकरण उघड होत आहे महाराष्ट्रामध्ये, असा मला वाटतो की आता जो अतिरेकी ग्रुप आहे त्यांच्या आमच्यावर एक डोळा आहे आणि त्यांच्या एक लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा जो लॉ अँड ऑर्डर आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांचा त्यांचा काहीतरी एक लक्ष आहे असा मला वाटतो. पण मला खूप अभिमान आहे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसवर. ते एकदम आतमध्ये जाऊन जे काही जबाबदार आहेत त्यांना पकडून हा विषय ते संपवणार. सर हे सांगा, ज्या पद्धतीनं हे झालेलं आणि अमरावतीमध्ये सुद्धा कोल्हे नावाच्या एका व्यक्तीची अशीच हत्या 2-3 वर्षापूर्वी झाली होती आणि त्याचाही गळा कापण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर ही दुसरी घटना आहे. तुमची मागणी काय की अशा प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली? ऑफकोर्स जो आरोपी आहे त्यांच्या बरोबर कुठल्या प्रकारची दया मायाची आवश्यकता नाही आहे. आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्या मागे कोण आहे, त्यांच्या मास्टर माइंड कोण आहे त्यांना पण तपासलं पाहिजे. कारण हा एका व्यक्तीच्या कारस्थान नाही आहे, या एक व्यक्तीच्या ॲक्शन काहीतरी एक अटॅक नाही आहे. त्याच्या व्यक्तीच्या मागे एक मोठा असा एक ग्रुप, एक संघटन, एक अच्छा टेरर ऑर्गनायझेशन असं काम करतात. आणि त्यांच्या मागे कोण कोण आहे तर त्यांच्या पाकिस्तानबरोबर किंवा जो पाकिस्तानमध्ये जो अतिरेकी संघटना आहे त्यांच्याबरोबर काय संबंध आहे त्याची पण तपास झाली पाहिजे, जेणेकरून आमचे देशाचे सर्व नागरिक सुरक्षित राहू. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सध्या चर्चा जोरात सुरू आहे. बच्चू कडू पण इच्छुक आहे, शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा. काय पक्षाची भूमिका आहे? आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे सर्व आहेत. ते पक्षाचे सर्व काम बघतात. कोणाला काय द्यायच्या आणि कोणाला कधी कसल्या प्रकारची उमेदवारी द्यायची तो शिंदेसाहेब बघतात आणि ते शिंदेसाहेब निर्णय घेतात. आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत त्यांच्या मनात खूप विश्वास आहे शिंदेसाहेब बरोबर. तो याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. जो निर्णय होईल तो शिंदेसाहेबांच्या लेवलवर निर्णय होईल. शिवसेना 2 उमेदवार देईल की 3, म्हणजे 10वा उमेदवार पण शिवसेना देईल अशी पण एक चर्चा आहे की 10वा उमेदवार आम्ही देऊ शकतो. 2 तो आमचे निवडून येणार. आमच्याकडे जो संख्याबळ आहे त्याच आधारावर 2 विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू. पण समजा जेव्हा एक गरज पडेल आणि आमच्याकडे खूप सारे छोटे पक्ष आणि जो अपक्ष लोक आहेत ते साहेबांच्या संपर्कात असतात, समजा त्यांची सगळ्यांची इच्छा झाली की अजून एक उमेदवार मैदानमध्ये उतारला पाहिजे तो उतरू शकतात. हे 10वा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला जोडून राहील का? कोणालाही जोडून राहील नाही. आम्ही आमच्या संख्याबळावर विश्वास करतो आणि आमचे संख्याबळ जर असं आहे की आम्ही अजून 2च्या व्यतिरिक्त अजून 1 निवडून आणू शकतो, तो समोर कोण आहे त्या फरक पडत नाही. तयारी सुरू आहे तशी मला माहीत नाही. उद्धव ठाकरे असेल तर बिनविरोध निवडणूक होईल अशी एक चर्चा होती, जसं राज्यसभेचं झालं. परंतु शिवसेना मात्र 10वा उमेदवार देणार.
नाही, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे. शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते रासवामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे. म्हणजे 10व्याचा विचार यामुळे सुरू आहे आपला. मला माहीत नाही. सर, मराठी जो ऑटो रिक्षा चालकांचा जो मुद्दा होता तो मुद्दा आता संपला असं म्हणता येणार का? मुदतवाढ किंवा दिलेली आहे त्या प्रकरणी मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे काल आमचे महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेबांनी एक मीटिंग बोलावली होती. या मीटिंगमध्ये सगळे जो युनियनचे लीडर असतात ते होते आणि मी पण होतो, आणि अजून काही जो ऑटोवाल्यांचे जे जुडलेले लोक आहेत सगळ्यांना बोलावले होते. आणि सगळ्यांचा एकच सूर होता की मराठी भाषाचा ज्ञान सर्वांना व्हायला पाहिजे महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात राहणारे सगळे लोकांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे असं सुरू होता. पण जेव्हा आम्ही कोणी एक खास वर्गवर असा एक सक्ती करतो की तुम्ही मराठीत बोला नाही तर तुमचा आम्ही परमिट किंवा लायसन्स रद्द करणार, तो एक चुकीचा धोरण दिसतो आणि याच्यामुळे लोकांसमोर उपासमारीची एक संकट येऊ शकते असा एक सगळ्यांचा सूर होता. आणि यामुळे सर्वांचा एक सजेशन होता, एक सूचना होती की तुम्ही करा आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि महाराष्ट्र शासनाबरोबर आहोत, पण एवढी शक्ती लादू नका. आणि जे 1 मेपासून जो एक तुमचा जो एक पूर्वीचा GR आहे त्याच्यामध्ये एक अशी व्यवस्था आहे की सगळ्यांचा टेस्ट होईल, आणि टेस्टमध्ये समजा तर फेल झाले तो त्यांच्या परमिट आणि लायसन्स आणि जो बॅज आहे तो जप्त होईल, रद्द होईल. तो असं करू नका. तो मंत्री महोदय समजलेत आणि त्यांनी सांगितलं की जो पूर्वीचा जो एक GR आहे तो आम्ही त्याच्यामध्ये सुधार करू, आणि येत्या 6 महिन्यात सर्व जो ऑटो चालक, रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत ज्यांना मराठी बोलणं येत नाही त्यांना एक प्रकारच्या शासनातर्फे प्रशिक्षण देऊ आणि त्यांना तयार करू, आणि त्यानंतर त्यांची एक ते मराठीमध्ये संवाद करणार अशी व्यवस्था आम्ही करू. सगळ्यात महत्त्वाचं जे मीराबाईंकरच्या अटॅकच्या प्रमाणात लोन वोल्फ अटॅक असा नवीन काहीतरी पॅटर्नचा आला आहे, आणि आरोपी जुबेर अन्सारी याच्याकडे चिठ्ठी पण चालली आहे. आयसी जिहाद गाझा लोन वोल्फ अशी चिठ्ठी पण आरोपी आयसी जिहाद गाझा लोन वोल्फ नावाची अशी लिहिलेली चिठ्ठी आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचाही प्रयत्न करणार होता. हा, आता कोण कोण वुल्फ आहे, कुठून आलेला आहे, त्यांच्या काय साटे लोटे आहे, त्यांच्या काय तार आहे, कोणाचे ते जुडलेले आहेत, काय कनेक्शन आहेत, त्याच्या कनेक्शन तिकडे मिडल ईस्ट कडून आहे का, पाकिस्तानकडून आहे का, अजून कुठेतरी आहे का, याची एक तपास झाली पाहिजे. पण जे प्रकार घडला तो एकदम दुर्दैवी आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाकडून अशी मागणी करतो, महाराष्ट्र पोलीसकडून अशी मागणी करतो की एकदम आतमध्ये जाऊन तुम्ही जे काही आहेत ते केवढे लोन आहेत, वुल्फ आहेत, काय आहेत, सगळ्यांना पकडून हा विषय एकदा संपला पाहिजे, जेणेकरून आमचे लोक महाराष्ट्रात एक सुरक्षितपणे राहू शकतात. हिंदी में जानना चाहेंगे ये जो मीरा भयंदर की जो घटना हुई है उसको आतंकी घटना से भी जोड़ा जा रहा है. पहलगाम में जिस तरह से हुआ था, माना जा रहा है ये घटना भी उसी से प्रेरित है. लाइव स्ट्रीमिंग हो रही थी, उसके बाद चिट्ठी मिली है ISI की. मीरा भाईंदर में ये घटना कल हुई थी और कल शाम तक ये बड़ी घटना नहीं थी, क्योंकि हमें लगा ये एक सामान्य सी बात है, इसमें कोई किसी के ऊपर चाकू चलाता, गोली चलाता, हमला करता है. लेकिन जब ATS ने इस पूरे मामले की छानबीन की तो पाया कि ये जो आरोपी था इसने वहाँ के सिक्योरिटी गार्ड को पकड़ करके उनसे पहले उनका धर्म पूछा और उनसे कहा कि आप कलमा पढ़ के बताओ, अगर कलमा नहीं पढ़ोगे तो मार देंगे. और वो कलमा नहीं पढ़ पाए क्योंकि हिंदू थे, और उसके बाद उनके ऊपर हमला किया. मतलब जिस प्रकार से पहलगाम में हमारे 22 हिंदू यात्रियों को, पर्यटकों को उनका धर्म पूछ कर से, और ये सिद्ध होने के बाद कि ये मुसलमान नहीं है, जिस प्रकार से उनको मारा गया, वो एक बहुत ही गंभीर घटना थी. और उस घटना का जितना निषेध किया जाए कम है. और आतंकवाद का एक नया पैटर्न हमको दिखा था, तो वो पैटर्न, पहलगाम का पैटर्न क्या महाराष्ट्र में, हिंदुस्तान के अंदर, मतलब जम्मू कश्मीर की हदों से बाहर आकर के हमारे बीच आ गया है क्या, यह देखने की ज़रूरत है. और पता लगाने की आवश्यकता है कि जो आरोपी है अंसारी नाम का,
वह आरोपी क्या अकेला है या उसके पीछे बहुत सारी ताकतें हैं, ISIS जैसी ताकतें कितनी हैं, इसका जो नाता है वो मिडल ईस्ट या फिर अफ्रीकन जो मुस्लिम कंट्रीज़ हैं वहाँ पर जो एक उनका जो होम ग्रोन ऑर्गेनाइजेशन है, टेरर ग्रुप है, उससे कनेक्टेड है या पाकिस्तान से कनेक्टेड है, इसकी पूरी तरह से छानबीन होनी चाहिए। और छानबीन के बाद महाराष्ट्र पुलिस को आश्वस्त करना चाहिए कि आइंदा ऐसी घटना ना हो। मुझे महाराष्ट्र पुलिस और मुंबई पुलिस के जवानों पर बहुत विश्वास है, गर्व है। वो एक बार किसी विषय को लेते हैं तो बहुत अच्छे ढंग से इन्वेस्टिगेट करके निश्चित तौर पर उसके तह तक पहुंचेंगे और उस आरोपी के माध्यम से इस पूरे टेरर ग्रुप को, इस पूरे संगठन को तहस नहस करके चले। आप मुंबई में रहते हैं, ये घटना भी मुंबई में हुई है, क्या लगता है इस घटना के पीछे क्या वजह हो सकती है? नफरत फैलाना या फिर राजनीति है? अभी तो एक प्राइमा फेसाई जो प्रथम दृष्टया जो समझ में आ रहा है वो तो यह है कि एक आतंकवादी संगठन से जुड़ा वो व्यक्ति था। वो महज कोई पागल था या माथे फिरू था ऐसा तो नहीं कह सकते, लेकिन वो आतंकवादी संगठन से जुड़ा है। अब उस आतंकवादी संगठन से जुड़े होने के नाते बाकी कौन कौन से लोग उसके पीछे थे, उसको किस तरीके से मोटिवेट किया गया, क्यों मोटिवेट किया गया इस प्रकार का हमला करने के लिए, और धर्म के बारे में एक स्थापित होने के बाद जिस प्रकार से उसने हमला किया वह एक बहुत बड़ा षड्यंत्र है। क्या इस षड्यंत्र के पीछे कौन से लोग हैं, इसकी जांच होगी तब पता चलेगा। मुंबई में ऑटो चालकों को मराठी अनिवार्य की गई थी, आप लगातार इसका विरोध कर रहे थे, क्या मानते हैं जीत के तौर पर देखते हैं इसे? नहीं, जीत हार बात की बात है। सबसे पहली बात यह है कि महाराष्ट्र में मराठी बोलना सबको आना चाहिए, सभी लोगों को मराठी भाषा में संवाद करना चाहिए। हमारी भूमिका है, शिवसेना की भूमिका, हमारे मुख्य नेता की भूमिका है और पूरे महाराष्ट्र की भूमिका है। और इसी भूमिका को आगे बढ़ाते हुए हमारे परिवहन मंत्रालय ने, परिवहन मंत्री ने जो एक GR इशू किया था, उस GR के माध्यम से वो ये कहना चाह रहे थे कि 1 मई के बाद वो एक वेरिफिकेशन ड्राइव शुरू करेंगे, टेस्ट करेंगे। उस अभियान में, उस मुहिम में अगर कोई फेल हो गया, अगर कोई ऑटो चालक या टैक्सी चालक मराठी बोलने में फेल हो गया तो उसका परमिट रद्द कर दिया जाए। यह उसकी जीविका छीनने वाली बात होगी। मैं ऐसा नहीं कह रहा हूं कि मुंबई में और मुंबई के आसपास के इलाकों में जो ऑटो चलाने वाले या टैक्सी चलाने वाले लोग मराठी बोलते ही नहीं, बहुत बड़े पैमाने पर लोग मराठी बोलते हैं, लेकिन बहुत सारे ऐसे लोग हैं जो मराठी नहीं बोल पाते। यह व्यक्ति पर निर्भर करता है, वो भाषा कितनी फास्ट सीख सकता है कि नहीं सीख सकता। अपनी भाषा के अलावा दूसरी भाषा सीखने वाले बहुत रेयर लोग होते हैं, लेकिन बहुत सारे लोग सीख जाते हैं। तो ऐसे में मैंने यह आग्रह किया था कि बिल्कुल मराठी बोलने का आग्रह रखिए, लेकिन ये जो जिद है या जो एक सख्ती है, एक ज़बरदस्ती है कि आप नहीं बोलेंगे तो आपकी रोजी रोटी हम छीन लेंगे, इसको थोड़ा सा इसके ऊपर पुनर्विचार किया जाए। और मंत्री महोदय ने कल जो मीटिंग रखी थी जिसमें हम सबको बुलाया था, उसमें सबने एक साथ एक राय से बात रखी कि इसे 3 से 6 महीने के अंदर, हो सके तो उससे ज़्यादा टाइम के लिए मुलतवी करिए, इसको पोस्टपोन करिए, ताकि इस दरमियान जो लोग मराठी नहीं जानते उनको मराठी सिखलाया जा सके। उसमें सरकार भी शामिल है, सिखलाने में हम लोग भी शामिल होंगे, और एक बार वो मराठी सीख लेते हैं उसके बाद जो भी टेस्ट लेना लीजिए। लेकिन वो जो मराठी का ज्ञान है वो भी व्यवहारिक ज्ञान होना चाहिए, बहुत कठिन नहीं होना चाहिए। पहले उसमें लिखा था कि मराठी लिखने आना चाहिए। अब मैं दावे के साथ कहता हूँ कि बहुत सारे महाराष्ट्र के मराठी भाषिक ऑटो चालक हैं, वो इतने कम पढ़े लिखे हैं कि वो मराठी लिख भी नहीं सकते, मराठी वाले भी। तो जो हिंदी वालों से अगर आप उम्मीद करेंगे कि वो मराठी लिखे तो ये थोड़ी ज्यादती हो जाएगी। तो लिखने वाला विषय वापस हो रहा है, और उसके बाद फिर परमिट रद्द या लाइसेंस जब्त करने वाली बात वापस हो रही है। और इसके लिए आने वाले दिनों में मराठी बोलचाल की भाषा वो समझ सके, इसके लिए हम लोग अपनी तरफ से अभियान चलाएंगे। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद।